भेंडीची भाजी बनवतोय, भेंडी लसूणी बनवतोय। तर त्यासाठी मी अशी भरपूर अशी लसूण ठेचून घेतली आहे आणि त्यानंतर ही भेंडी अशी उभी चिरून घेतली आहे। म्हणजे नॉर्मली आपण छोटी चिरतो, पण ही जरा मी मोठी चिरली आहे। आणि त्यानंतर कांदा पण मी असा उभा चिरून घेतलाय आणि टोमॅटो मात्र थोडासा मीडियम साइज मध्ये कापलाय। बाकी इथे मी तिखट घेतलंय, हळद घेतलंय आणि हे गरम मसाला आहे, आपलं हे मीठ आहे। तेल मी ऑलरेडी टाकले आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट। ते एकदम शेवटी टाकायचं आहे। तर तेल आता चांगलं तापलंय, तर आपण त्याच्यामध्ये ही जी लसूण आहे जी आपण भरपूर घेतली आहे ती टाकूया। लसूणने या भाजीला एक वेगळीच चव येते आणि भाजी एकदम अप्रतिम लागते। तुम्ही जरूर ट्राय करा। थोडी हाय फ्लेम असल्यामुळे माझी लसूण पटकनच ब्राउनिश झाली। तर मी थोडी ती मीडियम आचेवरती घेतलंय, पण ती जितकी छान खरपूस भाजून निघेल ना तितकी लसूण चांगली, कारण त्याचा जो फ्लेवर येणार आहे ना लसणीचा, तोच खरा ह्या भाजीला मजा देणार आहे। त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बघता मी कांदा टाकते उभा। मी बारीक कांदा यासाठी नाही चिरला कारण मी भेंडी पण ना उभी चिरली आणि थोडी मोठी साईजमध्ये चिरली ती, तर त्यामुळे ती भेंडी पण अशी त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार अशी छानपैकी। तुम्ही बघाल हा कांदा जो आहे आपला छानपैकी परतून झालाय। तर याच्यामध्ये आपण हे हळद, तिखट आणि गरम मसाला आहे तो घालूया। मी ऑलरेडी सगळं काढून ठेवलं कारण मीच माझ्या फोनवरती हा व्हिडिओ बनवते आणि एका बाजूला रेसिपी पण दाखवते बनवून। तो मला थोडंसं अवघड जाणार होतं म्हणून मी हे आधीच प्रिपरेशन करून ठेवलं। त्यानंतर मी हे टोमॅटो घालतेय ह्याच्यामध्ये। तर हे टोमॅटो घातल्यानंतर ना हे मिश्रण चांगलं हलवा। टोमॅटो आता थोडे मऊ व्हायला हवे, मगच आपण त्याच्यामध्ये भेंडी घालायची। चवीपुरतं मीठ घालूया याच्यामध्ये। छानपैकी थोड्या वेळ हे टोमॅटो जे आहे ते नरम होऊ दे। ही भाजी आहे ना ती आता आपण मस्तपैकी या बाउल मध्ये काढणार आहोत। या भांड्यात मी काढतीये। तर पाहू शकता इथे ही छान अशी भेंडीची भाजी रेडी आहे। तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। बाय।